तर नमस्कार, मी सुशील भेकरा आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात. आज आहे 23 मे शनिवार आणि बऱ्याच महिन्यांनी मला वाटतं वर्षांनी आम्ही एका फॅमिली पिकनिकला चाललो आहे. तर कुठे जातो आहे ते मी तिकडे पोचल्यावरच तुम्हाला दाखवीन. आता वाजले आहेत दुपारचे 3:15. आमचं चेक इन आहे 6 वाजताचं. आम्ही पॅकेज घेतलं आहे संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5पर्यंत 24 तासाचं पॅकेज घेतलं आहे. तर तिकडचा परिसर किंवा तिकडचा विला तो कसा आहे, जेवण कसं आहे हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवीन. तर मग चला आमच्याबरोबर या 1.5 दिवसाच्या पिकनिकला. गणपती बाप्पा मोरया. तर माझ्याबरोबर आहे आमचे मोठे सुपुत्र अश्वथ आणि छोटे सुपुत्र लपतायत आयन. बऱ्याच महिन्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर मला वाटतं एक फॅमिली पिकनिकवर जातो आहे. कारण सध्या घरून निघायला मिळत नाही आहे. आमची होम मिनिस्ट्री येते, थोडा वेळ लागेल. तोपर्यंत म्हटलं खाली जाऊन दुपार आहे तर म्हटलं गाडी जराशी थंड करून घेऊया. आपल्याला जायचं आहे कर्जतला, म्हणजे भांडूपहून कर्जत साधारणतः 2.25-2.5 तास दाखवतात आहे. आता वाजलेत 3:15 म्हणजे एक 5:45च्या सुमारास आपण पोहोचू असा माझा अंदाज आहे. फक्त ट्रॅफिक नको लागू दे रे बाबा. हा आमचा पिकनिक फीवरचा ग्रुप आहे. याच्यामध्ये आमचे सगळे फॅमिलीज आहेत, बायकोच्या बहिणी आहेत, काका काकू आहेत, 3 ते 4 फॅमिलीज आहेत. जवळजवळ आमचा 20 जणांचा ग्रुप आहे. 8-9 लहान मुलं आहेत त्याच्यात. आणि हे आमचे 2 घोडे आहेत. काय म्हणतोय? मॉक केलं आहे? काय केलं आहे? हां, मॉगर आहे. लपवतोय, तोंड लपवतोय बघ. काय अश्वथ, मग कालची तंदुरी पार्टी कशी आली? काय काय केलं होतं काल? मस्त. काल मुलांनी मित्राच्या घरी जाऊन तंदुरी अशी मस्त बंगल्यामध्ये जाऊन तंदुरी केली होती. तेच विचारतोय, म्हटलं कशी केली होती, काय झालं होतं पार्टीला. सांगत नाही आहे. आयन तू नव्हता केला ना? आयन तुला बोलवलं नव्हतं? आपण कंप्लेंट करूया. हां, अरे वा. होम मिनिस्ट्रीनी मी कॅब सांगितली होती, ती हॅट पण घेऊन आली. अश्वथ दाखव कशी दिसते तुझी हॅट, ट्रॅव्हल व्हिडिओची हॅट. माझ्या लोगोमध्ये ही हॅट आहे ट्रॅव्हल व्हिडिओची. आयनला ना आवडत ना हॅट? आयन मग कॅब तर घाल ना. हां, बरं केलं हॅट आणल्या तर. निदान उपयोग तरी झाला बऱ्याच वर्षांनी. चला, बरोबर 3:23 झालेली आहे. आमच्या होम मिनिस्ट्री पण येऊन बसलेल्या आहेत. थँक्स फॉर द हॅट मॅडम. गणपती बाप्पा. आज पहिल्यांदाच आता नव्या घरातून हा पहिला ब्लॉग सुरू करतोय. चला, 5:23 झालेली आहेत. आपण सगळ्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आहे. आपण एक्सप्रेसवे नाही पकडला. आपण JNPTवरून गाडी काढली आणि ओल्ड मुंबई पुणे हायवे पकडलेला आहे. आता शेडूंगचा टोल नाका क्रॉस करू. बरंच ट्रॅफिक आहे. नेरूळपासून ट्रॅफिक आहे. अख्खा तो उरण फाटा जाम करून ठेवला होता. ज्यांना ब्रिजवरून जायचं नाही त्याने सगळ्यांनी खालून गाड्या काढल्या होत्या. तो राईट घेईपर्यंत 10 मिनटं गेली आमचं. आणि पुढे नंतर आता इथे ह्या ब्रिज उतरल्यानंतर पूर्ण ट्रॅफिक होतो ओल्ड मुंबई पुणेला. कशी गाड्या टाकतात, लाईट तरी द्यायची. पण या ओल्ड मुंबई गोवा हायवेवरून ड्राईव्ह करायला मजा येते. मस्त स्मूथ रोड आहे एकदम. आणि डांबराच्या रोडवर जरा बरं वाटतं. डांबराच्या रोडला जी मजा आहे ना ती कशात नाही. एकदम गाडी स्मूथ मक्खनसारखी चालते. JNPT रोडला पण बरेच चेंजेस झालेले आहेत. आता मला माहीत नाही, मी शेवटचं आता कधी गावाला गेलो होतो तेव्हा गेलो होतो. काय 5-6 महिने झाले असतील मला वाटतं. मे बी 6-7 महिने, आय डोंट नो. तो बरेच तिथे चेंजेस झालेले आहेत. तो एक टर्न चुकला तर मला बरंच पुढे जाऊन परत मागे यावं लागलं.
आपल्याला JNPT जायचं होतं पळसपे फाट्याला, पण ब्रिज उतरायचा नव्हता. सरळ ब्रिज करून ओल्ड मुंबई गोवा हायवे, मुंबई पुणे हायवे, सॉरी. अगदी स्मूथ, आरामात, काय घाई नाही. चला, हा जरा जास्तच आरामात आहे. आपण जाऊया लेफ्ट साईडने ओव्हरटेक करून याला. ते जास्त आरामात असतात त्यांचा पण जाम त्रास होतो भाई. आता आम्ही कर्जत क्रॉस केलेलं आहे. कर्जत स्टेशनच्या पुढे आलो आहे. कर्जत स्टेशनच्या इथे एक नवीन स्टेशन बांधत आहे. बहुतेक मला वाटतं कर्जत पनवेलसाठी ते लोक नवीन टर्मिनस बांधत आहेत. सनसेट झाला आहे का काय रे? झाला आहे सनसेट, पण ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सूर्य दिसत नाही एवढा क्लिअर. दिसतोय कुठे दिसतोय? ओके, म्हणजे अजून सनसेट झालेला नाही आहे, क्लिअर कट दिसतंय. चलो, चहा पिता पिता आपण आता सनसेट बघूया. 6:19 झाली आहेत. डेस्टिनेशनला दाखवलं तर 8 मिनटं. रस्ता अगदी चिंचोळा आहे पण छान आहे. त्याच्या अगोदर थोडासा खराब रस्ता होता. बाजूला मस्त एक क्रिकेटचं ग्राउंड होतं. सूर्य मस्त लाल धम्मक एक गोळा दिसतोय, पण इंटेन्सिटी पूर्ण शून्य आहे. चंद्रासारखं दिसतोय सूर्य. बरेच ढग आहेत. हा रस्ता बघा केवढा आहे. 2 गाड्या अगदी हळू स्लो करून जेमतेम पास होतील एवढा रस्ता आहे. हे आहे बांबू चौवण लेफ्ट साईडला. ढगांमध्ये गेलेलं आहे आपले सूर्यनारायण. एकदम मस्त व्ह्यू आहे एकदम. हा बस हेच एन्जॉय करायचं असतं. अजून काय, ते काय AC रूममध्ये बसून थोडी ना एन्जॉय करायचं असतं. निसर्गच एन्जॉय करायचं असतं. जो माणूस निसर्ग एन्जॉय करायला शिकला ना ते बेस्ट आहे. गेलो पण असतो जर मला ऑप्शन असतं ड्रायव्हिंगचा दुसरा कोणतं, इथे मस्त चालत चालत गेलो असतो 10-15 मिनटं. वाटतं ना दापोलीला आल्यावर का थोडंसं. ढगांच्या आड लपलेला आहे सूर्य. आता आपण हळूहळू आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. तोच तो दापोलीचा तोच एरिया वाटतो, जो बंगल्यावाला एरिया आहे ना तोच. आपण जवळजवळ पोचतोच आहोत यशविलाला. हाच यशविला आहे. हे आपलं डेस्टिनेशन आहे यशविला. आम्ही आता जस्ट पोहोचलो यशविला. अरे अरे वन टप आउट, वन टप आउट. हे नाही निघणार, तो नाही निघणार. हे चला माऊला आउट करा. किया बैटिंग सरबडी बॉल अनेबल टू डिफेंड इट. वाह 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 वाह, बस. Who is laughing? Everybody is laughing. कॉफी चांगली आहे का चहा चांगली आहे? चहा चांगला. मजा नाही असं म्हणून म्हणते. पहिलाच कॉफी. ती कोण बसली आहे? हो बी. हाय अदिती. Chai is always best. आय एम अ टी पर्सन. शिया. Cheers. It's मैगी टाइम भाई, तुम लोग की फेवरेट मैगी. बस
इट्स मॅगी टाइम. इट्स मॅगी टाइम. चला मॅगी पार्टी. मॅगी पार्टी. एवढं लाजताय काय तुम्ही लोक? पाहिजे मला अजून. अरे तेच म्हटलं. सांगतो त्यांना अजून लागले. टू थ्री. आता इकडे बघा. ते पहिला प्रॉडक्ट किती आहे? ते दुसरा प्रॉडक्ट आहे. दुसरं आहे. इकडे बघा.
या पक्ष्याला इंग्लिशमध्ये जंगल बॅबलर असे म्हणतात. आता हा पक्षी कुठला आहे, याला मराठीत काय म्हणतात? हा पक्षी आपल्या भारतीय उपखंडात सापडतो आणि हा पक्षी फार नॉइझी असतो, फार आवाज करतो. याला लोकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे 24 मे, सकाळचे 9 वाजलेले आहेत. रात्री जवळजवळ झोपायला आम्हाला म्हणजे मुलं आणि आम्ही दोघं तिघंजणं 4 वाजलेत आम्हाला. तरी पण आम्ही आता 9 वाजता उठलेलो आहोत. आता मी तुम्हाला या यश विलाचा थोडासा एक वॉक थ्रू दाखवतो. हा बघा, हा समोरचा गेटमधून घुसल्यानंतर हा पार्किंगचा परिसर आहे. अगदी छानरित्या मेंटेन केलेलं आहे. या पार्किंगच्या मागे त्या बाजूला प्रॉपर टॉपला पण नेट लावलेली आहे. तिथे आपण अंडरआर्म क्रिकेट वगैरे खेळू शकतो, बॅडमिंटन वगैरे खेळू शकतो. त्याच्या मागे लॉन आहे, तिथे एक झोपाळा लावलेला आहे आणि तो दुसरा एक सिंगलवाला आहे झोपाळा. त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही. चला पुढे जाऊया. ही पूर्ण आमराई आहे, आंब्याची झाडं लावलेली आहेत. आमच्या 3 फॅमिलीज आहेत, सॉरी 3 कार्स आहेत आणि 5 फॅमिली आहेत. छानपैकी सुंदर असं सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज येतोय. ही चाफ्याची सुंदर फुलं मला फार आवडतात. त्याच्यामध्ये नवीन पिंकवाले पण आलेत आता. ही जुनी ट्रेडिशनल पिवळी फुलं होती. हा पूर्ण वॉकवे आहे मस्तपैकी. आजूबाजूला सगळी आंब्याची चिकूची झाडं आहेत. हा समोर विला आहे. विला म्हणा, रिसॉर्ट म्हणा, बंगलो म्हणा. अगदी शांतपणे ऐकले ना तर असे वेगवेगळ्या 3-4 पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकू येतात. ऐका तुम्ही जरा. आता मगाशी तुम्ही बघितलं असेल, सकाळी मी उठलो, म्हटलं कोण बाहेर काम करतंय का, काचेवर टकटक कोण मुद्दामून करतंय का उठवायला. तेव्हा मी काही लक्ष नाही दिलं. पण मी मुलं झोपली होती त्या रूममध्ये गेलो तर तिथे पण ती टकटक ऐकू आली मला. मग मी पडदा सरकवला आणि पाहिलं तर हे दृश्य मला दिसलं. मागे बघा छान डोंगर दिसत आहेत. इथे छोटीशी अशी शेती केलेली आहे बाजूला. इथे तुम्ही व्यवस्थित खेळू शकता. हे काय पेड प्रमोशन नाही आहे, आम्ही फॅमिली पिकनिकला आलोय पैसे देऊन. म्हटलं कसं आहे, आपल्यालाही कंटेंट मिळतो आणि लोकांनाही थोडीशी माहिती मिळते. हे फार्म जवळजवळ मुंबई भांडूपपासून 2.5 तासाच्या अंतरावर आहे, साधारणतः 85 किलोमीटर. चला आपण फार्मच्या दिशेने जाऊया. हा जो विला आहे याला 2-3 एंट्रन्स आहेत. छान विलाही छान असा थोडासा अमेरिकन पद्धतीचा स्लोप रूफचा आहे.
ही एक मागच्या साईडची एंट्री आहे. इथून आपण नंतर घुसूया, पहिले फ्रंट साईडच्या एंट्रीने जाऊया. छान लाईट्स वगैरे लावलेले आहेत या वॉकवेच्या बाजूने. मस्त कॉट ठेवलेले आहेत, झोपाळे आहेत, छोटीशी लॉन आहे. तो बॉनफायर म्हणजे शेकोटीसाठी किंवा तंदुरीसाठी एक छोटासा हेक्सागॉन बनवलेला आहे. बंगल्याचं फ्रंट फेस आहे. छान डिझाईन केले, सिम्पल बट इफेक्टिव्ह. हा इथे मेन एंट्रन्स आहे. चप्पल काढूया आपण. आणि बाहेर अशी लॉबी आहे. ह्या लॉबीमध्येच डायनिंग रूम केलेली आहे. आणि बॅक साईडला स्विमिंग पूल आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. इथून आहे, इथूनही आत जायला एंट्री आहे. समोर दिसतोय तो किचन आहे. आता ह्या मेन एंट्रन्स मधून आत येताच असा मोठा हॉल आहे. हा तिथे तुम्हाला कॅरम, छोटं टेबल टेनिस आणि गाद्या वगैरे, पडदे आणि चादरी थोड्याशा एका साईडला स्टोअर केलेल्या आहेत. 3-4 स्पीकर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. या हॉलमध्ये पण आहेत, बाहेर मैदानात पण आहे, एक स्विमिंग पूलच्या इथे पण आहे. ते काउंटर आहे तिकडे. महाराजांचं छान असं पोस्टर लावलेलं आहे इथे. इथे वॉश बेसिन आणि एक बाथरूम आहे. कर्जत भूमिपुत्र फार्म मालक संघटना हे काही सर्टिफिकेट्स लावलेले आहेत. ही लॉबी, दुसरी लॉबी. आता या मेन लॉबीतून आतमध्ये आल्यानंतर हा डाव्या बाजूचा दरवाजा दिसतो, हा किचन आहे. हा इथे पहिला रूम आहे. उजवीकडे फ्रीज आहे. हाय, इथे एक वॉश बेसिन एरिया आहे. हा एक छोटा हॉल आहे इथे. इथे रात्री आम्ही मस्तपैकी गेम्स खेळलो, सगळी मुलं वगैरे. माझ्या रूम मध्ये कोलगेट आहे. मी इकडे कोलगेट बघायला आलो आहे. तुम्हाला कुठे कोलगेट वगैरे दिसली ना सांगा. सांगतो माझी कोलगेट ब्रश नाही करायचं पिकनिकला. ब्रश घेऊन घेतो. ब्रश असंच करायचं. टुडे नो कोलगेट, नो सोप. माझं कामचा काय हॅबिट नाही कोलगेट. इथे दुसरी एक रूम आहे. असेल तर मला थोडी तुम्हाला इथे तिसरी एक रूम आहे. नवीन आणि हीच ती बॅक एंट्री आहे जी मागाशी तुम्हाला मी दाखवली. आणि इथे ही चौथी रूम आहे. आता मी सिक्वेन्स उलटा केला होता, 4, 3, 2, 1. रूम मध्ये जाऊया आपण. दोघे जण झोपले आहेत माझे. ही बघा रूम कशी आहे ती. रूम नीट अँड क्लीन आहे, अगदी व्यवस्थित आहे रूम. हा इथे बेड आहे. या बेडवर लहान मुलगा आणि पेरेंट्स अशी एक फॅमिली आरामात झोपू शकते. किंग साईज बेड आहे. आणि ह्या आम्ही गाद्या वेगळ्या ज्या एक्स्ट्रा लोक होते आपली
म्हणजे आमची 4 रूम फक्त 4च आहेत आणि आमची माणसं होती 20. त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा गाद्या टाकलेल्या आहेत. इथे मस्त विंडो आहे छोटीशी. इथे कपाट आहे स्टोरिंगला. बाथरूम आहे. अगदी बेसिक रिक्वायरमेंट तुमची पूर्ण होईल एवढंच आहे. गिझरला आणि एसीला बाहेरून स्विचेस आहेत. थोडंसं मेंटेन करायची किंवा अजून व्यवस्थित लावायची, म्हणजे जेट स्प्रे वगैरे किंवा काय म्हणतात शॉवर व्यवस्थित जरा करण्याची आवश्यकता आहे. आणि हा मी आहे. आता ही साईडची एंट्री, ही फ्रंट करणं येते ती एंट्री, आणि हा इथे एक स्विमिंग पूलसाठी एक्झिट केलेला आहे. हा इथे मस्तपैकी मोठा काउच आहे. इथे एक स्पीकर आहे. हे टी व्ही युनिट सारखं बनवलेलं आहे. वायफाय आहे व्यवस्थित. आणि हा आहे स्विमिंग पूल. मस्तपैकी. नुसत्या रूम्स नाही पाहिजेत, आजूबाजूला हे अशी झाडं पाहिजेत, निसर्ग पाहिजे, तर मजा येते. नुसत्या बंगलोमध्ये आत कोंडून नाही राहायचं. बाहेर इथे कपडे वाळायला दोऱ्या पण मारलेल्या आहेत. गुड मॉर्निंग ताई. कदम कुठे आहेत? कदमगावी गेले. गुड मॉर्निंग कुणाल. गुड मॉर्निंग अदिती. हा किड्स सेक्शन आहे. तो जवळजवळ मला वाटतं मानेपर्यंत आहे. म्हणजे किती असेल, 5 फूट आहे डीप. हे इथून उतरलं की मग मी मागून जर दाखवलं ते मागचा सेक्शन. आणि इथे मागे चेंजिंग रूम आहेत. डाव्या साईडला जेंट्स आणि उजव्या साईडला लेडीज. हा मेनू रिसॉर्टवाल्यांनी शेअर केला होता बुकिंगच्या अगोदर. ह्यात एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे काही ऑप्शन्सपैकी तुम्ही एखादा चूज करू शकता. नावं जरी हॉटेलप्रमाणे असली तरी टेस्ट काही हॉटेलप्रमाणे नाही आहे, कारण जेवण लोकल बायकाच बनवतात. त्यापेक्षा इथले ग्रामस्थ स्वतःच्या घरी जे बनवतात ती चव जर मिळाली असती तर उत्तम झाले असते. म्हणजे ह्या मताचा मी तर आहे. म्हणजे घरची भाकरी किंवा भाजी, म्हणजे अर्थात लोकल क्विझिन.
और ये गेंद मेरे दो ढैंगों के बीच में से चली गई है. बॉलिंग. और ये कट लग के पीछे. नॉर्मल खेलते हैं फिर देखते हैं. एक टप्पे आउट में आना. 3 बॉल इधर भागे तो. चार बॉल. मला बॉल देवाय ना 12. एकदम नीचे काय रे. दोन बॉल. 3 बॉल. 3 बॉल 20. मैच में टारगेट 61 का था. 3.5 ओवर में बना दिया आप लोगों ने. और ये 10 2 बॉल 10 रन हो गया है. प्रशांत अभी पहले बैटिंग पे गया है. कुणाल इज बॉलिंग. गुड बॉल गुड बॉल. टीम के ओनर सब यहाँ पे बैठे हुए हैं. प्रीति जिंटा, काव्या मारन. डान्स वगैरे नाही करले. और नई वाली कौन है आरसीबी की. आम्ही जिंकले. गुड शॉट गुड शॉट. बाउंड्री है. ओ लवली. 21. ये है चीयर लीडर्स. हमारी ओनर ही चीयर लीडर बन गई अभी. चलो अभी ब्रेक लेते हैं. स्ट्रेटेजिक टाइम आउट लेते हैं.
नहीं पहला पहला डायलॉग किसको बोलने का है? तू पहला भी ट्रैवल ये पहला डायलॉग ट्रैवल वीडियो के लिए मतलब मेरे लिए चलो ट्रैवल बीडू और तीन साडू क्या बात है ट्रैवल वीडियो और 3 साड़ू और नेक्स्ट डायलॉग एक आवशी हात वरती कर. एक आवशी आणि 4 मावशी. उसमें हौशी कौन है? दोन मावशी हात वरती कर. हौशी हात वरती ये हौशी हाथ वरती कर एक हौशी. और 4 मौसी लोग किधर है? चार दोन आहे. इधर है 2 मौसी लोग इधर है 2 उधर है. ठीक आहे 50 बहुत गहरा डिस्कशन चालू है फोटो सेशन के लिए. चलो इट्स लंच टाइम नाउ.